तर का म्हणता मग फोटो ITI मध्ये त्यासाठी तयारी घेऊन केलो आणि पाहुण्याच्या रूमवर येऊन बसलो. साला गद्दारी कर बे, मी फोन लावलो तर तयारी जेवण घेऊन झालं, ITI मध्ये जायचंच आहे म्हणे. इकडे आलो तर हे पोळ्या बनवत आहे. आता पोळ्या झाल्यावर आता जेवण करण म्हणलो, पण ते भाजी बनवायला लागलं ना. त्याची भाजी झाली ना, पोळ्या झाल्या आणि भात झाला. आता किती वेळ लावते तर माहित नाही ना. फोटो मला येते येऊन आता 1.5 घंटा झाला, पण एवढं टाइमपास करत भाजी बनवत होतो, काय सांगू तुम्हाला. किती वेळ लावते तर माहित नाही. आता बसून बसून त्रास येत होता, म्हणून पाहुण्याला म्हणलो आता मी झोपत आहो, तुझं जेवण गिवण झालं, ITI जायच्या वेळी मला उठव म्हणून. तर फोटो मी झोपतो म्हणलो, पण याने झोपू नाही दिले, नुसतं कल्ला करत होते. तर पाहुणे आता जेवण गिवण झालं, निघलो ना ITI मध्ये जायसाठी. आलो ITI मध्ये, काही नाही आता अंदर जाऊन नुसतं घासाघुशीचेच काम आहेत. भेटतो मग तुम्हाला घरी गेल्यावर. तर फोटो पोचलो मग मी घरी. बरं झालं ITI मधून लवकर आलो, तर नाही तर आता माझी बँडच वाजली असती. कारण पाणी असा लागलाय मुसळधार धूम धडाक्याचा, काय सांगू तुम्हाला. आता तुम्ही पाहत असा एवढ्या थंड पाण्याच्या मोसम मध्ये गरमागरम रव्याचा हलवा भेटला भाऊ खासाठी. का सांगू तुम्हाला, माझी फिलिंग पूर्ण ढगातच. मी हलवा खातच होतो तेवढ्यामध्ये हे 2 बंदर आले पाण्यामध्ये भिजत भिजत. मला म्हणत होते तू बी ये, आपण तिघही पाण्यामध्ये भिजून म्हणे. गांधी